ग्रह आणि तारे. सूर्यमालेतील 8 ग्रह. बुध, दुसरा नंबर शुक्र, तिसरा नंबर पृथ्वी, चौथा नंबर मंगळ, पाचवा नंबर गुरु, सहावा नंबर शनी, सातवा नंबर युरेनस, आठवा नंबर नेपच्यून. वाचले सगळे ग्रहांची नावं? क्रम आला लक्षात? 1 नंबरला काय आहे? सूर्यापासून सगळ्यात जवळचा ग्रह कोणता? बुध. बुध. कुठला ग्रह? 2 नंबरला शुक्र. सूर्यापासून 2 नंबरचा ग्रह कोणता? शुक्र. सूर्यापासून 3 नंबरचा ग्रह कुठला? आपली पृथ्वी. लक्षात ठेवायचं. हां, पृथ्वी सूर्यापासून कितव्या नंबरवर आहे? 3ऱ्या. पुढं 4 नंबरला कोण आहे? मंगळ. 4थ्या क्रमांकावर कोण? मंगळ ग्रह. मंगळ ग्रहाचा रंग कोणता? लाल रंगाचा दिसतो ना. पुढं 5 नंबरचा ग्रह गुरुग्रह. गुरुग्रहाचं वैशिष्ट्य काय? तो सगळ्यात काय आहे? मोठा ग्रह आहे. तो सगळ्यात मोठा ग्रह आहे. बरोबर. त्यानंतर पुढचा ग्रह कोणता? शनी ग्रह. 6 नंबरचा ग्रह कोणता? शनी. त्याचं वैशिष्ट्य काय? त्याच्या भोवती काय आहेत? काय आहेत? कडे आहे ना त्याच्या भोवती. पुढचा 7 नंबरचा ग्रह कोणता? युरेनस. 7 नंबरचा ग्रह कोणता? युरेनस. आणि सूर्यमालेतील सर्वात शेवटचा ग्रह कोणता? नेपच्यून. कोणता ग्रह? 8 नंबरचा ग्रह कोणता? नेपच्यून. आलं लक्षात सगळ्यांच्या? आता सगळ्यांचे नंबर राहतील लक्षात. हां, क्रम कसा लक्षात ठेवायचा? बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून. मंगळ आणि गुरु ग्रहाच्या मध्ये जे छोटे छोटे दिसत आहेत त्यांना काय म्हणायचं? लघुग्रह. काय म्हणायचं? लघुग्रह. कोणाकोणाच्या मध्ये आहेत ते? मंगळ आणि गुरु ग्रहाच्या मध्ये आहेत. बरोबर. आणि पृथ्वीचा उपग्रह कोणता? पृथ्वीचा उपग्रह चंद्र. चंद्र हा पृथ्वीचा काय? नैसर्गिक उपग्रह आहे. तो कोणाभोवती फिरतो? पृथ्वीभोवती फिरतो. बरोबर ना. आणि हे सगळे ग्रह कोणाभोवती फिरतात? सूर्याभोवती फिरतात. कोणाभोवती फिरतात? सूर्याभोवती फिरतात. चला, आता राहील लक्षात. विचारू प्रश्न? हां, माझ्याकडे इकडे फिरायचं. फळ्यावर अजिबात न बघता उत्तर द्यायचं. हां, सूर्यमालेत आपले एकूण ग्रह किती आहेत? 8. एकूण ग्रह किती आहेत? 8. मोक्ष सांग, पृथ्वी कितव्या क्रमांकावर आहे सूर्यापासून? 3ऱ्या. छान. सर्वात मोठा ग्रह कोणता अर्णव? गुरु. सर्वात मोठा ग्रह कोणता? गुरु. सर्वात जवळचा ग्रह कोणता सूर्यापासून? बुध. बुध हा सगळ्यात जवळचा ग्रह आहे. मोक्ष सगळ्यात शेवटचा ग्रह कोणता? नेपच्यून. नेपच्यून. छान. अर्णव, कोणत्या ग्रहाभोवती कडे असतात? कोणत्या ग्रहाभोवती कडे असतात? नाही. अर्णव, शनी. शनी ग्रहाभोवती काय असतात? कडे असतात. कडे असतात ना. हां, आता सांगा, लघुग्रह कोणत्या 2 ग्रहांच्या मध्ये आहेत? मंगळ आणि गुरु. यांच्या दोघांच्या मध्ये काय? छोटे छोटे खूप असे लघुग्रह आहेत. समजले लक्ष सगळ्यांना? त्यानंतर आता खाली जे दिसते ना गोलामध्ये, ते काय दाखवलंय? ग्रहांच्या कक्षा. काय दाखवलंय? ग्रहांच्या कक्षा. म्हणजे एका ओळीत फिरतात का ग्रह हे सगळे? हां, तर प्रत्येक ग्रहाची कक्षा काय आहे? वेगवेगळे आहे का नाही? हां, सर्वात जवळचा ग्रह बुध आतून फिरणार. त्याच्यानंतर बाहेरून कोण? शुक्र. त्याच्या बाहेर पृथ्वी. त्याच्या बाहेर मंगळ. त्याच्या बाहेर गुरु. हां, अशा 8 ग्रहांच्या 8 कक्षा आहेत. बरोबर ना. आणि त्यांचे उपग्रह असतील ते कुठल्या त्यांच्या ग्रहाभोवती फिरतात. बरोबर ना. आणि एक बटुग्रह शब्द ऐकला ना पुस्तकात? बटुग्रह म्हणजे काय? जो वेगळा ग्रह, जो या ग्रहांशिवाय सूर्याभोवती फिरतो. त्याचं नाव काय होतं एकाचं? एका ग्रहाचं उदाहरण सांगितलेलं बघा. प्लुटो. काय? प्लुटो. जो पहिल्यांदा सांगितलं का नाही तुम्हाला? 9 ग्रह होते त्यामध्ये तो होता. पण आता किती आहेत? 8 ग्रह आहेत. हां, ग्रहांची नावं पाठ ठेवायची, त्यांचा क्रम पाठ ठेवायचा, त्यांची वैशिष्ट्य पाठ झाली पाहिजेत. त्याच्यातलं अंतर पण पुस्तकामध्ये आपल्याला दिलेलं आहे. हां, आलं लक्षात सगळ्यांच्या? चला.